गावी आणि गावी चालू कारण उद्या आहे लग्न तर सासवडलंच आहे पुण्याला. तर लग्न माझी नणंदबाई आहे ना त्यांच्या मुलाचं लग्न आहे. सर आम्ही त्यासाठी चालू आहे आता गावी. तर गावी गेल्यानंतर मग तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे कसं तिथं आहे म्हणजे काय काय चालू आहे. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर मी आणि ड्रायव्हिंग करतात बुगू इथं बसला आणि चाललो आहे आता आम्ही. तर सकाळीच निघालो होतो आम्ही पण थोडं काम होतं पुण्यामध्ये ते काम केलं. आता संध्याकाळचे ना 5 वाजलेत. 5 वाजता आम्ही आता सासवडच्या पुढे आणि मग आता जाणार आहे धरमपुरीला. सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय कर. तू मेहंदी काढली का? दाखव मम्माला. मेहंदी काढली तू? माझी मेहंदी कशी आहे? मामाची का? भारी आहे. तुला काढायची का मेहंदी? नको का? त्याला आवडतच नाही मेहंदी काढायला. त्यांनी काढूनच दिली ना. तर हे बघा मी मेहंदी काढली. सिम्पलच काढली आणि ह्याचं नाव सुद्धा लिहिलं इथं. कशी आहे मेहंदी? छान आहे. माझी मेहंदी ना खूप रंगते म्हणजे एकदम काळी होती बघा किती रंगलेली आहे. तर अजून 1-2 दिवसानंतर तर बघायला पाहिजे खूप जास्त रंग. तर आम्हाला घरी पोहोचायला रात्रच झाली आणि इथं स्वयंपाक चालू होता. त्यानंतर घर पण सजवायचं चालू होतं. तर बांगड्या भरायचा कार्यक्रम ना 1 दिवस आधीच झाला होता. पण लग्नाच्या आदल्या दिवशी पण बरेच पाहुणे येतात. तर त्यांना काकूंना परत बोलवून घेतलं आणि मी सुद्धा बांगड्या भरून घेतल्या. तर नवरदेवाचं ना मळी काढायचं चालू होतं आणि रात्रीच्या वेळेस ना आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढली. मी तर घरूनच काढून आली होती. त्यानंतर स्किन केअर वगैरे जे काही असतं स्क्रब वगैरे ते सगळं आम्ही रात्रीचं केलं. रात्रीचे 1 वाजेपर्यंत मी हेच करत होतो. त्यानंतर दुसऱ्याच्या हातावर पण मेहंदी काढायची. त्यानंतर नवरदेवाच्या एका हातावर पण मेहंदी काढली, दुसऱ्या हातावर नम्रताने काढली होती. तसं तर माझं प्लॅनिंग होतं की छान अशी मस्त मेहंदी काढायची पण खूप रात्र झाली होती. सकाळी लवकर पण उठायचं होतं. सो मग आम्ही झोपलो. मी व्हिडिओ वगैरे काय काढला नाही कारण विसरले आणि एकतर चार्जिंग पण नव्हते फोनमध्ये. तर आज आहे लग्नाचा दिवस आणि चालू आहे आता आम्ही पुण्याला सासवडला लग्न आहे. आणि तुझं नाव काय? गौरी. हे सगळेजण तयार झालेत. गाड्या पण 3 तयार केलेत बघा, डेकोरेट केलेत. अनिता तुझं नाव माहिती आहे ना? तर हे बघा 3 गाड्या डेकोर केल्यात. इकडे आहे नवरदेव. फिलिंग सांगा तुमचं कसं वाटतंय? नवरदेव कसं वाटतंय आज लग्न आहे? देख तो कैसा शर्मारा. म्हणजे कसं फिलिंग कसं आहे? तर आता आम्ही निघणार आहे. सगळेजण तयार झालेत. चला की तासभर झालं तुमचं मेकअप चालू आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? चला आता आमचं झालंय. हा तिघींचे राहिले. ही बॅग कुठे ठेवायच्या आहेत? होय ही बॅग कुठे ठेवायची? जागा आहे का गाडी? दुसऱ्या गाडीत गाडी येते. तिन्ही पण गाड्या फुल झाल्यात. हाय गाईज. हाय बाय गाईज. बाय नको करू आता ती स्टार्टिंग झाली. माझ्याकडून बाय. शेवटला टाकते ही क्लिप ना, शेवटला टाकते बाय. बाय गाईज. तर बघा एवढ्या बॅग अजून ठेवायच्या आहेत. सगळेजण चाललो आता. दिसताय झूम करते की झूम? भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो अकेले. दिसताय. हा शेवट जायचं टायमिंगला मी नेल पेंट लावतोय बघा. लावायची का तुला? किती केलं तरी आमचं संपलं नाही. तुम्हाला काय आता बघू मामा कशी दिसते? थँक्यू. तू पण लय क्यूट दिसतोय, एकदम हँडसम दिसतोय. इकडं बघ तुझा कुर्ता दाखव. इकडं बबे आपल्या फॅमिलीला ही दाखव, कुर्ता दाखव. इकडे बघ इकडे. गाईज कर बबे. हाय कर. हाय. क्यूट दिसतोय. चला की झालं का?
मोबाईल आणि ही आमच्या म्हातारीला नत घाल म्हणले ना गं. इथं बघा आता एंट्रीचा व्हिडिओ घ्यायचा नवरदेवचा. थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं. तर फायनली आम्ही हॉलमध्ये पोहोचलो आणि आमच्या आधीच मुलीकडचे आले होते कारण त्यांना स्वागत वगैरे करायचं असतं. तर इथं बघा ही नवरदेवची सासूबाई आहेत आणि त्यांनी टिका वगैरे लावला. छानपैकी स्वागत झालं आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं. खूप छान वाटत. त्यानंतर इथं सासूबाई जावई बापूला साखर चारत होते आणि सगळं काही खूप छान झालं. तर लग्न ना रात्रीची होती. दुपारचं लग्न म्हणते. दुपारची साखरपुडा आणि हळद होती. तसं तर आपल्या इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न दुपारचे होतात, पण आता खूप ठिकाणी लग्न ना रात्रीचे घेतात कारण रात्री ना खूप छान लग्न होतं. डेकोरेशन वगैरे खूप छान दिसतं. तर आता आम्ही हॉलमध्ये पोचलो. सकाळीच पोचलो आणि नाश्ता वगैरे झालाय. आता हा एंगेजमेंट आणि सगळी तयारी चालू आहे बघा बाहेर. मी तुम्हाला पण दाखवते. तर इकडे बघा वर पक्ष. हां, इकडे सगळेजण तयार होतात. तर इकडे बघा हॉल आहे. इकडे एंगेजमेंट होणार आहे. तिकडे नवरदेव बसले बघा. तर हे आहेत नवरदेवाची बहीण आणि कोणी चांगलं दिसू किंवा न दिसू नवरदेवाची बहीण चांगली दिसली पाहिजे. त्यासाठी नम्रता आणि अनिता त्या दोघींनी पण त्यांचा मेकअप खूप छान केला. सिम्पलच केलं होतं बरं का. त्यानंतर मग एंगेजमेंट झाली आणि एंगेजमेंट तर एवढी छान झाली ना, खूप छान पद्धतीने झालं. फोटो वगैरे भरपूर घेतले. आता हे तर माहीत आहे की फोटोग्राफर फोटो आणि व्हिडिओ तर घेतच असतं, पण आपल्या फोनमध्ये पण फोटो आणि व्हिडिओ घेणं हे कोण कोण करतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथं एक रील काढायची होती. त्यासाठी ना मी नवरदेवाला सांगत होते की असं ट्रान्झॅक्शन व्हिडिओ करायचा आपल्याला, पण हा ट्रान्झॅक्शन व्हिडिओ ना अर्धाच राहिला कारण त्याच्या पुढचा व्हिडिओ काढायचाच राहून गेला. पण असो, मी एक ट्रान्झॅक्शन व्हिडिओ ऑलरेडी घेतला होता, कंप्लीट केला आहे आणि ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम ID वरती बघायला भेटेल. नक्की जाऊन इंस्टा ID वरती जाऊन बघा. तर इथं बघा एंगेजमेंट झाल्यानंतर केक कटिंग चालू होती आणि ते करून घेतली आम्ही. बघू तिकडे खेळतोय बघा. केक कुठे आहे? ठेवा ना मग. त्याच्यावरती टाकायचं. लग्नात अजिबात गडबड झाली नव्हती. म्हणजे की तिन्ही पण कार्यक्रम हळद साखरपुडा लग्न एकदम व्यवस्थित आणि चांगलं झालं. म्हणजे की असं होतं ना की लग्नात खूप जास्त गडबड असते आणि आपल्याला जे जसं हवं असतं तसं होत नाही, पण असं काही झालं नव्हतं. खूप छान झालं. तर आता हळदी चालू झाल्यात आणि आम्ही कपडे पण बदललेत. तर मी आता ही साडी नेसलेली आहे. तिकडे हळदी पण चालू झाल्यात. तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. आणि खरं तर ना फोनमध्ये चार्जिंग नव्हते कारण ना सकाळी पहाटे चार्जिंगला लावायचा होता फोन, पण लाईटच नव्हते. तरी पण ना मी इथं अधूनमधून चार्जिंगला लावत होते, पण फुल चार्ज काय होत नव्हता. समोर बघा समोर स्माइल. ओके मस्त. आता परत अरे जी कुठे परत एकदा लाव की गपचिप लाव. तर आम्ही इथं फोटो काढत होतो आणि पाठीमागनं येऊन शबाताईने मला एकदमच हळद लावली आणि हे बोलत होते की परत अजून एकदा गपचूप हळद लाव, पण ते रिॲक्शन एकदाच होते. त्यानंतर मी आणि आम्ही दोघांनी पण नवरदेव आणि नवरीबाईला हळद लावली. त्यानंतर आम्ही पण एकमेकांना हळद लावली आणि बुगूला पण लावली, पण बुगू कसा करतोय बघा कारण त्याला आवडत नाही आहे. आणि त्यानंतर मग रात्रीच्या वेळेस ना बुगूचा हा लुक होता. तर बुगू एवढं जास्त क्यूट दिसत होतं ना की काय बोलायलाच नको. खूप हँडसम दिसत होतं माझं पिल्लू. म्हणजे सगळेजण विचारत होते की हा कोणाचा मुलगा आहे. तर त्याला खरं तर नजर लागली. घरी जाताना खूप म्हणजे खूप जास्त रडला. घरी गेल्या गेल्या पहिलं तर वहिनीने त्याची नजर काढली.
तर मी ना बुग्गूला खायला चारत होते, कारण त्याने दुपारपासून काय खाल्लं नव्हतं. सो मग ह्यांनीच व्हिडिओ शूट केला होता. तर मला ना ब्लॉगसाठी आडवा पण व्हिडिओ घ्यायचा होता, पण ह्यांनी ना उभेच सगळे व्हिडिओ घेतले होते. तरी पण ना मी तुम्हाला कट करून ह्या व्हिडिओमध्ये ॲड करत आहे. तर इथं बघा ड्रोननी पण व्हिडिओ वगैरे काढायचं चालू होतं आणि तिकडे ना प्री वेडिंग फोटोशूट झालं होतं, त्याचं फोटो वगैरे लावले होते स्क्रीनवरती. खरंच खूप छान पद्धतीने लग्न झाले आणि बरेच लोक आले होते. तर आमच्या घरात ना असं लग्न कोणाचंच झालं ना, एवढं छान पद्धतीने लग्न झालं आणि नवरदेव आणि नवरीबाई दोघं पण एवढे छान दिसत होते ना. तर आता लग्न हे झालं, आता आम्ही घेतोय जेवण करायला. बफे लावलेलं आहे, मस्त असं जेवण करतो. तर माझ्या एका हातात ताट होतं आणि एका हातात फोन होतं, म्हणून हे बोलले की थांब मी वाढतो. काय काका तुम्ही रबडी बाळा. की वाव. तर आम्ही तिघींनी पण भरपूर व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर मग आम्ही निवांत जेवण करायला बसलो आणि जेवण खूप म्हणजे खूप छान होतं. त्यानंतर आईस्क्रीम पण होती. मामी, गौरीची मामी गाठ बांधण्यासाठी या पुढे.